वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार बालमित्रांनो, महिला प्रबोधन मंडळ यांच्या अंतर्गत जो संस्कार कवच उपक्रम चालतो त्यात मी वर्षा गीत तुम्हाला भगवद्गीतेचा अर्थ सांगते। मुलांनो, आतापर्यंत आपण 10 अध्याय बघितले। 10 अध्यायात आपण बघितलं की नाही की कसं अर्जुन पहिल्यांदा लढाई करायला घाबरला, रथाच्या मागे बसला जाऊन, मग भगवंतांनी त्याला कर्म कुठलं केलं पाहिजे, स्वधर्माचं पालन कसं केलं पाहिजे हे सगळं समजावून सांगितलं। आणि मग नंतर भगवंतांनी त्याला सांगितलं की मी विश्वात चराचरात कसा व्यापलेलो आहे, जसा पर्वतांमध्ये मी हिमालय आहे, नद्यांमध्ये मी गंगा आहे। तर हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाला इच्छा झाली की मला भगवंतांचं हे विश्वरूप बघायचं आहे। जसं एखाद्या मित्राने तुम्हाला सांगितलं की हा चित्रपट चांगला आहे, किंवा तो कुठे काश्मीर फिरून आला आणि सांगितलं की अतिशय सुंदर आहे, तर तुम्हाला इच्छा होते ना की ते बघायची, तो चित्रपट बघायची, ते दृश्य बघायची। तसंच अर्जुनाचं झालं। अर्जुनाला सुद्धा भगवंतांचं हे विश्वरूप बघायची इच्छा झाली, पण त्याच्या मनात विचार आला की मी कसं म्हणू श्रीकृष्णांना की मला हे तुमचं विश्वरूप दाखवा, कारण आतापर्यंत त्यांनी ते कोणालाच दाखवलेलं नाही। त्यांची प्रिय पत्नी लक्ष्मी हिलाही दाखवलं नाही, अहोरात्र त्यांची सेवा करणारा गरुड त्यालाही दाखवलं नाही, मग मी कसं म्हणू। पण मग त्याला वाटलं की मी आज जर विचारलं नाही तर मग मला कधीच बघायला मिळणार नाही, आणि त्याने भीतभीतच भगवंतांना विचारलं। भगवंतांना त्यांनी आधी प्रस्तावना केली। कशी प्रस्तावना केली की भगवंतांना म्हटलं त्यांनी की जसं तुम्ही मला सांगितलं की सगळे भूत मात्र जेव्हा ब्रह्माला जाऊन मिळतात तेव्हा त्यांचं नाव आणि रूप शिल्लक राहत नाही, ते पूर्ण परब्रह्मात एकरूप होतात। लाक्षागृहात तुम्ही आमचं शरीर वाचवलं, माहिती आहे ना, लाक्षागृहात मध्ये दुर्योधनाने कट रचून त्यांना मारायचा प्रयत्न केला, तेव्हा भगवंतांनी आधीच सगळ्या पांडवांना बाहेर काढून घेतलं। तसंच तुम्ही आमचं तिथे शरीर वाचवलं, आणि जेव्हा मला मोह झाला होता युद्धभूमीवर की मी माझ्या स्वजनांना कसं मारू, त्या माझ्या मनाच्याही मोहाला तुम्ही, माझ्या अहंकाराला तुम्ही दूर केलं। अशा प्रकारे माझं चैतन्य तुम्ही शुद्ध केलं, पंचप्राण तुम्ही राखले, म्हणून मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहे। तर आता माझ्या मनाची इच्छा आहे की मी तुमचं विश्वरूप बघावं, अशी माझी इच्छा आहे। तर भगवंतांना तर आता जसं भगवंतांचं आपण आतापर्यंत बघितलं ना, श्रीकृष्णांचं अर्जुनावर किती प्रेम होतं, त्यांना जितका आनंद भगवंतांकडून हे जाणून घेईल याचा झाला होता त्याच्यापेक्षा जास्त आनंद श्रीकृष्णांना अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी झाला। त्यांना घाई झाली। मग त्यांनी काय केलं ते म्हणाले, असं तुझी इच्छा आहे का माझं विश्वरूप बघायची, चल मी तुला दाखवतो माझं विश्वरूप, तू छान बघ माझं विश्वरूप। आणि काय झालं, भगवंतांनी हळूहळू आपलं विश्वरूप अर्जुनाला दाखवायला सुरुवात केली, आणि त्यांनी पूर्ण त्याच्या विश्वरूपामध्ये त्यांनी काय दाखवलं, त्यांना 1000 मुख आहे, हजारो डोळे आहे, हजारो बाहू आहेत, असं ते विश्वरूप त्यांनी आपलं उघड केलं। पण काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं की अर्जुन मख्खासारखाच आपल्याकडे बघतो आहे, त्याच्या चेहऱ्यावर काही भावच दिसत नाही, एक्सप्रेशनच दिसत नाही। मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या साध्या चर्मचक्षूंनी, म्हणजे जे अर्जुनाला आपले जसे साधे डोळे आहेत ना तशा डोळ्यांनी काही त्याला ते रूप दिसणं शक्य नाही। मग भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी दिली, आणि तशीच दिव्य दृष्टी व्यासांनी संजयाला दिली। संजय खूप दूर होता ना, हस्तिनापुरात होता, पण तो युद्धभूमीवरचं सगळं बघू शकत होता। तसंच भगवंतांचं जे विश्वरूप दर्शन आहे ते अर्जुनाबरोबर संजयाला सुद्धा घ्यायला मिळालं। तर आता भगवंतांनी तशी दिव्य दृष्टी दिल्याबरोबर श्रीकृष्णांचं भव्य दिव्य रूप अर्जुनाला दिसायला लागलं। त्याला दिसायला लागलं की ते सगळीकडे श्रीकृष्णच पसरलेले आहेत, आणि सगळ्या सृष्टीमध्ये त्यांच्यामध्ये त्याला अनेक पर्वत, नद्या, सगळी सृष्टी, सगळं चराचर दिसायला लागलं। तो एकदम, आणि मग त्याने बाजूला बघितलं, बाजूलाही श्रीकृष्णांचंच रूप होतं, दुसऱ्या बाजूला बघितलं तिकडेही श्रीकृष्णांचं रूप होतं, मागे वळून बघितलं तिकडेही श्रीकृष्ण, असं त्याला भव्य रूप श्रीकृष्णांचं दिसायला लागलं। आणि तो आश्चर्यचकित झाला, आणि अतिशय आश्चर्याने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले।
आणि आनंदही त्याला झाला भगवंतांचं इतकं दिव्य भव्य रूप बघून. आणि इतका आनंद की ज्ञानेश्वर माऊलींनी कशी त्याच उपमा दिली आहे की रात्रीच्या वेळीस एखाद्या कमळाच्या कळीत एखादा भुंगा गेला आणि ती कळी बंद झाली तर सकाळी काय तो भुंगा आतमध्ये डोलायला लागतो, हालायला लागतो, ती कळी डोलायला लागते. तसा आनंदाने अर्जुन डोलायला लागला. इतका त्याला आनंद झाला. बरं, त्याचं तेज त्या रूपाचं भगवंतांचं जसे एका वेळेस हजारो सूर्य आकाशात उगवलेले आहे इतकं प्रखर प्रचंड तेज सगळीकडे पसरलं होतं. अर्जुन हे सगळं आश्चर्यचकित होऊन बघायला लागला. त्याला कळेच ना की हे सगळं मी काय बघतो आहे. हेच ते श्रीकृष्ण आहेत का ज्यांना मी सखा म्हणायचो, यादव म्हणायचो, कृष्ण म्हणायचो कधी कधी. हे तर भगवंत आहे. हे तर विश्व म्हणजे विश्वाला धारण करणारे आहे आपल्यामध्ये. आणि हळूहळू हळूहळू तर सगळं रूप भगवंतांचं बघायला लागला. आणि पुढे पुढे भगवंतांनी आपलं दुसरंही रूप त्याला दाखवायला सुरुवात केली. मोठं तोंड त्यांचं उघडलेलं होतं, त्याच्यातून आगीचे लोळ निघत होते मोठे मोठे. आणि त्याला दिसलं की सगळे जे कौरव पक्षातले योद्धे आहे ते भराभर त्या मुखात जातात आहे. आणि अर्जुन अतिशय घाबरला हे दृश्य बघून. भयाने त्याचं मन असं त्याला कळेना की मी कुठे आहे. आणि काही वेळाने असं दिसलं त्याला की त्याच्या बरोबरच कौरवांचे योद्धे गेल्यावर पांडवांचे सुद्धा योद्धे त्याच्या तोंडात जातात आहे. सगळे अकराळ विक्राळ रूप दिसत आहे. अर्जुन अतिशय भीतीने थरथर कापायला लागला, आश्चर्यचकित व्हायला लागला. सगळे भाव त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. आणि मग काही वेळाने काय झालं, हे रूप बघता बघता अर्जुनांनी भगवंतांपुढे हात जोडले. तो सारखा त्यांना वारंवार इकडून नमस्कार कर, तिकडून नमस्कार कर, तिकडून नमस्कार कर, सतत नमस्कारच करत राहिला. कारण त्याला खूप आनंद झाला होता की प्रत्यक्ष देवाचं दर्शन मला झालं होतं. का झालं होतं? कारण तो भगवंतांचा प्रिय भक्त होता. आणि या दर्शनाने त्याचं मन खूप शांत झालं, घाबरला. सगळे भाव त्याच्या मनात एका वेळेस उत्पन्न झाले. आणि त्याने हात जोडून श्रीकृष्णांना म्हटलं, भगवंता श्रीकृष्णा, तुम्ही मला तुमचं जे खरं रूप आहे, ज्या तुमच्या हातात गदा आहे, चक्र आहे, मुकुट आहे डोक्यावर, ते रूप घेऊन माझ्या पुढे या. मी हे रूप बघू नाही शकत आहे. तर श्रीकृष्ण त्याला म्हणाले, ठीक आहे, तू असाच युद्धात यशस्वी होशील. या रूपाने भगवंतांनी त्याला काय दाखवलं विश्वरूपाने? आतापर्यंत त्याला वाटत होतं की युद्ध करणारा मी आहे, सगळं करता धरता मी आहे, हा अहंकार होता. पण हे जेव्हा त्यांनी रूप बघितलं श्रीकृष्णांचं, त्याला लक्षात आलं सगळं करणारे श्रीकृष्णच आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे युद्धात तू फक्त मारण्यासाठी निमित्त होणार आहेस. हे सगळे आधीच मेलेले आहे. आधी कौरव आणि मग पांडव का? तर आधी राग, द्वेष, लोभ, मोह सगळे दुष्ट गुण निघून गेल्यावर मग चांगल्या गुणांचं पण काय प्रयोजन असतं. म्हणून मग ते चांगले गुणांचे होऊन माणसाचं चित्त, योग्याचं चित्त शुद्ध होतं. असं याच्यातनं श्रीकृष्णांना सांगायचंय. म्हणजे तो अहंकार जो आहे की मीच सगळं धरणारा आहे असं नाही. या करणारे धरणारे सगळं काही भगवंतच आहे. याच्यातनं हा मेसेज भगवंतांना द्यायचा आहे. मग भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला की नक्की हे युद्ध तू जिंकशील, यशस्वी हो, चांगलं राज्य कर, सगळ्या प्रजेला सुखाचं ठेव, असं म्हणून भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि हळूहळू ते आपल्या मूळ रूपात आले. आता ह्या 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पूर्ण विश्वरूप दर्शन श्रीकृष्ण आपला अर्जुनाला दिलेलं आहे. याच्यातून अर्जुनाच्या मनाची स्थिती आपण बघितली कशी झाली होती. तर हे सगळं ऐकून हा विश्वरूप दर्शनाचा अध्याय, आपला 11वा अध्याय इथेच संपतो आहे. नमस्कार.